13 जुलाई 2025 को पूरे भारत में त्वचा, बाल, नाखून और जननांग स्वास्थ्य पर जागरूकता और अधिकतम संख्या में निःशुल्क त्वचा स्वास्थ्य शिविरों के आयोजन का अंतर्राष्ट्रीय रिकॉर्ड दर्ज। IADVL की एक ऐतिहासिक पहल। भारतीय त्वचा रोग विशेषज्ञ, वेनेरोलॉजिस्ट और लेप्रोलॉजिस्ट एसोसिएशन भारत का सबसे बड़ा और दुनिया का दूसरा सबसे बड़ा त्वचा रोग विशेषज्ञों का संगठन है, जिसके 18,200 से अधिक सदस्य हैं। यह एसोसिएशन वर्ष भर चिकित्सा शिक्षा कार्यक्रम और प्रमाण पत्र पाठ्यक्रम आयोजित करके अपने सदस्यों को निरंतर प्रशिक्षित, अद्यतन और कुशल बनाता है। यह एसोसिएशन त्वचा स्वास्थ्य जागरूकता पैदा करके और निःशुल्क त्वचा स्वास्थ्य शिविर आयोजित करके समुदाय की सेवा के लिए प्रतिबद्ध है। हमें वैश्विक थीम त्वचा के स्वास्थ्य के बिना स्वास्थ्य नहीं के अनुरूप 13 जुलाई 2025 को पूरे भारत में अधिकतम संख्या 800 से अधिक निःशुल्क त्वचा स्वास्थ्य शिविरों और त्वचा, बाल, नाखून और जननांग स्वास्थ्य पर जागरूकता के आयोजन का प्रयास करने पर गर्व है। इस दिवस का उद्देश्य समग्र शारीरिक, मानसिक और सामाजिक कल्याण प्राप्त करने में त्वचा के स्वास्थ्य की महत्वपूर्ण भूमिका के बारे में जागरूकता बढ़ाना है। पार्लरमध्ये पण आजकाल तुम्ही बघा तर लेझर करतात ते लोक, म्हणजे त्यांना कोणी लेझर करायला, म्हणजे त्याच्यासाठी पण एक तज्ञ डॉक्टरची गरज राहते। लेझर खरंच करायला पाहिजे का, मग तुमच्या स्किनला कुठला लेझर सूट होतं, तर हे सांगणारे डॉक्टर आहे डर्मॅटोलॉजिस्ट, म्हणजे त्वचारोग तज्ञ। ते तुमची स्किन ओळखून तुम्हाला सांगतील नाही तुम्हाला ह्या लेझरची गरज आहे। एक पार्लरमध्ये जाऊन तुम्ही जर लेझर करत असाल तर हे खरंच चुकीचं आहे। बरं, लेझरच नव्हे तर मोठमोठ्या प्रोसिजर्स, बोटॉक्स आहे, फिलर्स आहे आणि हेअर ट्रान्सप्लांट पण आजकाल पार्लरमध्ये होतात आहे, असं मी एक म्हणजे खूप लोकांकडून ऐकते आहे। तर ह्या सगळ्या खरंच चुकीच्या गोष्टी आहेत आणि यासाठी आम्ही कसं आहे की डॉक्टरांना जाऊन सांगू नाही शकत, अरे नाही तुम्ही असं करू नका। आम्ही लोकांना तर सांगू शकतो की तुम्ही कुठल्या डॉक्टरकडे जायला पाहिजे, तुम्ही त्वचारोग तज्ञांचा सल्ला घ्यायला पाहिजे। तर यासाठी म्हणून हा उपक्रम आम्ही ठेवलेला आहे की लोकांना ॲटलिस्ट कळायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी की तुम्ही, आणि एज्युकेटेड लोक देखील असं करतात की त्यांना माहिती राहत नाही की पार्लरमध्ये जाऊन ते कुठलं केमिकल पील्स किंवा ह्या सगळ्या गोष्टी वाढतात आहे आणि त्याचे साईड इफेक्ट्स घेऊन मग जेव्हा पेशंट येतात त्यांना विचारल्यानंतर माहिती पडतं की हे इथे झालेलं आहे, चुकीच्या पद्धतीने झालेलं आहे, चुकीचे पील्स यूज करण्यात आलेले आहे, त्याच्यामुळे स्किनवर प्रॉब्लेम झालेला आहे। साईड इफेक्ट म्हणजे जे बाहेरून पार्लरमधून करून येतात आहे किंवा जे टेक्निशियन नाही आहे, म्हणजे स्वतःला ते कॉस्मेटॉलॉजिस्ट म्हणतात आहे, असे किती पेशंट येत असतील एक सारखे अंदाज जवळपास 30 ते 40% म्हणता येईल। ओके, कॉस्मेटिक समस्यांमध्ये हे म्हणे मला GFC PRP सजेस्ट केलेली आहे या डॉक्टरांनी। नंतर डॉक्टरचं नाव सांग, तो म्हणे हे डर्मॅटोलॉजिस्टच आहे। मग मी बघितलं तर ते काही डर्मॅटोलॉजिस्ट नाहीये, ट्रायकोलॉजिस्ट असं लिहून ठेवलेलं आहे, पण डिग्री कोण? ट्रायकोलॉजिस्ट म्हणजे केसांचा डॉक्टर। तर केसांचा डॉक्टर म्हणजे डर्मॅटोलॉजिस्ट असायला पाहिजे ना। स्किन, हेअर अँड नेल्स जेव्हा म्हणतो तर मग त्यांनी लिहिताना फक्त ट्रायकोलॉजिस्ट लिहून ठेवलेलं आहे, मग त्याची डिग्री काय तर काहीच नाही। तर म्हणे नाही, इथे त्यांच्या इथे खूप केसांच्या ट्रीटमेंट होतात, मला कोणीतरी सांगितलं आणि म्हणून मी तिथे आलेलो आहे। पण मॅम एक समजत नाही आहे की इतकं मोठं तुमचं असोसिएशन आहे आणि मला माहिती आहे की कुठे डर्मॅटोलॉजिस्ट आहे आणि कुठे कॉस्मेटॉलॉजिस्ट आहे, म्हणजे बोगस कॉस्मेटॉलॉजिस्ट म्हणून किंवा बोगस त्वचारोग तज्ञ म्हणून ज्यांच्याकडे डिग्री नाही आहे, पण ते मोठ्या प्रमाणात केस प्रत्यारोपण करत आहे। कॉस्मेटोमध्ये खूप मोठ्या प्रमाणात इव्हन याच्या मोठमोठ्या हॉस्पिटल आहेत, स्वतः लोकमत चौकामध्ये पण आहे। अशावर तुमचं असोसिएशन का कारवाई करत नाही? तसं आपल्या ह्याच्यात रूल्सच नाहीत ना सर, तसे काही रूल्स नाही आहेत ना। किंवा IMA कडे जाऊन तुम्ही कंप्लेंट काय नाही? ते पण सुरू आहे, पण तसे रूल्स असायला हवेत आपल्या भारतात की तसं काहीतरी कारवाई किंवा काहीतरी त्याच्यात किंवा MNC कडे तक्रार करता येते। हो करतो ना, भरपूर अशा तक्रारी झाल्यात, पण अजून तमिळनाडू राज्य आहे सर, तिथे तमिळनाडू राज्य सरकार आणि त्यांनी हे करून तिथे जितके पॅकेज आहेत त्याच्यावरती प्रचंड हे केलेलं आहे। कारण की केस प्रत्यारोपणामध्ये तुम्ही पाहिलं असेल की जवळपास यंग पोरं मरण पावलंय, त्याच्यानंतर मग ते चुकीच्या पद्धतीने चुकीच्या जागी आपल्याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी बोगस डॉक्टरांची एक समिती नेमलेली आहे,
पॉवरफुल आहे. तुम्ही जर त्यांना अप्रोच झाले तर एक चांगली म्हणजे या सगळ्यांना आळा बसू शकतो. नाही आजकाल ते काय स्टिंग ऑपरेशन आणि ह्या सगळ्या गोष्टी पण आहे, म्हणजे त्याच्या थ्रू पण आपल्याला माहिती पडू शकतं की असं असं आहे. कारण तसे काही रूल्स अँड रेग्युलेशन अजूनपर्यंत आपल्याकडे नाही आहे की तुम्ही डायरेक्टली जाऊन हे डेंटिस्ट आहे आणि हे कॉस्मेटिक प्रोसिजर करता. त्याच्यावर तुम्ही डेंटिस्ट मध्ये तर अभ्यासक्रमामध्ये सतत तो आलेला आहे. डेंटिस्ट करू शकतात असं शासनाचा निर्णय आहे. तर तेच तर मी म्हणते आहे ना. तर प्रत्येक ज्याच्या वेळेस असोसिएशननी त्याला विरोध करायला पाहिजे. तो सुरू आहे, समोर विरोध येऊन सुरू आहे करायला पाहिजे. सध्या. विरोध तर सुरूच आहे, म्हणजे आमच्या असोसिएशन मध्ये पण तेच सुरू आहे की डेंटिस्ट कसे काय हेअर ट्रान्सप्लांट करू शकतात. हा खूप वादाचा विषय सुरूच आहे सध्या. म्हणून हे 800 शिबिर पूर्ण देशभरात आहे. पूर्ण देशभर. त्याच्यात कोणकोणत्या राज्यात किती किती आहे ते आज रात्री फायनल बैठक आहे ऑल इंडिया जसं असोसिएशन. आपल्या जवळपास MP, छत्तीसगड, CG आणि ओरिसा मिळून जवळपास 300 तर आहेत आपले. ओडिशा आणि झारखंड. आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 75 शिबिर आहेत. 75. त्यांची लिस्ट पण आम्ही देतो. नागपूरमध्ये 8. नाही, नागपूरमध्ये जवळपास 12 होतील आता. कारण गव्हर्नमेंट हॉस्पिटल, प्रायव्हेट सगळे एक म्हणजे आजच आता इंदिरा गांधी हॉस्पिटल आणि टार्गेट किती केलं आहे म्हणजे 800 टोटल. नाही पेशंट टार्गेट तर असं नाही म्हणता येणार. म्हणजे कसं काही लक्ष वगैरे मिनिमम 50 ते 150-200 पर्यंत पर कॅम्प. काही मेगा कॅम्प पण आहे. तिथे 3-3 हजार रुग्ण आहेत. म्हणजे ते भारतात जवळजवळ 14 मेगा कॅम्प्स आहेत. नागपुरातले किती कोट्या जवळपास म्हणजे आता गव्हर्नमेंट हॉस्पिटलचे तर सगळेच आहेत. जसं आणि त्वचारोग करणे किती आहे देशभरात? त्वचारोग तज्ञ 17,900. 17,900. 18,900 ची ती 17,900. म्हणजे आता बाकीचे जे 1000 आहेत ते आता काय म्हणतात त्याला 1 इयर्स हे राहतं ना बॉन्ड त्याच्यात. म्हणजे टोटल आता 18,000 होतील का. आणि आपले त्वचारोग करणे किती असतील एकूण भारतात? भारताचं हे तुमच्या शिबिरात सहभागी होत. नाही 18,000 टोटल भारतात त्वचारोग तज्ञ. 18,000. डर्मेटॉलॉजिस्ट. आणि नागपुरात किती आहे? नागपुरात आहे जवळपास 170-180. फक्त 18,000 असू दे. 18,000 आणि पूर्ण गरज किती आहे देशात? देशाला गरज ते आता म्हणजे मध्ये गडकरीजी म्हणाले होते की 10 लाख लोकांवरती एकच डर्मेटॉलॉजिस्ट आहे असं बघितलं होतं. 10 की 15 त्यांनी कॅल्क्युलेटिंग केलं होतं काहीतरी. त्यामुळे तुम्ही डर्मेटॉलॉजिस्टच्या सीट्स खूप कमी राहायच्या. आणि पाहिजे आता ऍक्च्युली तसं तर सीट्स पण 2 ते 3 लाख म्हणजे 1 लाख असं आपण म्हणू शकत नाही. पण मिनिमम किमान असेल ना? 1 ते 1.5 लाख डर्मेटॉलॉजिस्टची गरज आहे भारतात कमीत कमी. या कॅम्प मध्ये काय काय केलं जाणार आहे? या कॅम्प मध्ये आम्ही मार्गदर्शन करू, म्हणजे पेशंटला एक्झामिन करू त्यांचे. Testech, an IT, branding and advertising company. Our services are website development, mobile application development, digital marketing, graphics designing, animations, SMS marketing, WhatsApp marketing, email marketing. Like, share, and subscribe. Tech News. Stay tuned for the latest updates.